वेलकम टू यू इन अवर यूट्यूब चॅनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स शिरोडा. आणि आज आपण काय बघणार आहोत तर सिंपल पास्ट टेन्स, याला आपण काय म्हणतो पास्ट इंडेफिनिट टेन्सही बोलतो. म्हणजे साध्या भूतकाळामध्ये आपण WH क्वेश्चन बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेले, यामध्ये व्हर्बल क्वेश्चन बघितलेले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि आता आपण त्यामध्येच काय बघणार आहोत, WH क्वेश्चन बघणार आहोत. ओके, तर आता WH क्वेश्चन म्हणजे काय, तर वाक्याच्या प्रश्नाच्या शेवटी काय का येत नाही आणि WH फॅमिलीचा वापर केला जातो. लाईक कोठे, कसा, काय, कधी, कोण. ओके, तर या ठिकाणी मी WH क्वेश्चन लिहून दिलेले आहे तुम्हाला. आता या ठिकाणी जरा लक्ष द्या. साध्या भूतकाळामध्ये आपण काय बघणार आहोत, WH क्वेश्चन बघणार आहोत. पहिल्यांदा आपण पॉझिटिव्ह बघूया, नंतर निगेटिव्ह क्वेश्चन बघूया. मात्र WH क्वेश्चनचा फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहून दिलेला आहे. WH प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, काय बघा, WH त्यानंतर डीड त्यानंतर सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. ओके, तर WH म्हणजे काय, तर WH ची फॅमिली कोठे, कसा, काय, कधी. त्यानंतर डीड त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे करता आणि त्यानंतर वर्ब म्हणजे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म येतं आणि नंतर ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी बघा प्रश्न मी लिहून दिलेले आहेत आणि या प्रश्नाच्या शेवटी आता सिंपल पास्ट ओळखायचं कसं हे आपण बऱ्याच वेळी बघितलेलं आहे. वाक्य करताना प्लस क्वेश्चन करताना सुद्धा, सिंपल व्हर्बल क्वेश्चन करताना तर मराठी वाक्याच्या शेवटी काय येतं, ला, ले, ली, लो यांचा वापर केला जातो. म्हणजे काय, ती क्रिया घडली, झालं, बोलली, ती तू बोलली का, सॉरी WH क्वेश्चन, ती कशी बोलली, तिने काय खाल्ले, तो कुठे गेला, ती कधी गेली. म्हणजे काय, तर वाक्याच्या शेवटी क्रियापद असते ना, वाक्याच्या शेवटी असतं म्हणजे सॉरी प्रश्नाच्या शेवटी काय आहे बघा, क्रियापद. तर क्रियापदाला काय शब्द बघा, ले, ले, ली, ले यांचा वापर केलेला आहे. म्हणजे काय, लची बाराकडे लक्षात ठेवा, ला, ली, ले, लो यांचा वापर केला जातो. म्हणजे काय, ती क्रिया पूर्ण झाली. ओके, असं काय होतं सिंपल पास्ट टेन्स. साध्या भूतकाळ त्याला आपण काय बोलतो, पास्ट इंडेफिनिट टेन्स. क्वेश्चन दिलेला आहे बघा, WH प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ओके, तर आता बघा तिने काय आणले. आता या ठिकाणी WH क्वेश्चन दिलेला आहे, तिने काय आणले. मग आता पहिलं काय बघा, WH काय, W सुरू होणार आहे काय, काय म्हणजे काय, व्हॉट नंतर काय येणार बघा, डीड, व्हॉट डीड नंतर काय येणार बघा, सब्जेक्ट म्हणजे करता, तिने म्हणजे काय येणार, व्हॉट डीड शी आणि वर्ब आणले म्हणजे काय, वर्बचं फर्स्ट फॉर्म येतं. ओके, आणले म्हणजे काय, ब्रिंग. मग व्हॉट डीड शी ब्रिंग असा क्वेश्चन काय झाला, तयार झाला. WH म्हणजे काय, व्हॉट नंतर डीड नंतर सब्जेक्ट म्हणजे करता करता काय, तिने म्हणजे शी आणि आणले म्हणजे काय, ब्रिंग. मग व्हॉट डीड शी ब्रिंग. नंतर सेकंड क्वेश्चन बघा, त्याने कधी दिले. WH काय बघा, कधी. ओके, WH फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा, WH फॅमिली मी तुम्हाला लिहून दिलेली आहे. मग त्याने कधी दिले, मग कधी म्हणजे काय, व्हेन नंतर काय येणार, डीड, व्हेन डीड नंतर सब्जेक्ट त्याने म्हणजे काय, सॉरी ही, त्याने म्हणजे ही, व्हॉट डीड ही, सॉरी व्हेन डीड ही, दिले म्हणजे काय, गिव्ह, व्हेन डीड ही गिव्ह. ओके, क्वेश्चन कसा तयार झाला बघा, व्हेन डीड तर त्याने म्हणजे ही आणि दिले म्हणजे गिव्ह, वर्बचं फर्स्ट फॉर्म या ठिकाणी यूज करायचं. साक्षी कोठे गेली, मग कसं येणार, WH काय बघा, कोठे म्हणजे काय, व्हेअर नंतर काय येणार बघा, डीड, आय तसं व्हेअर डीड, आय होप तुम्हाला इकडनं दिसत असेल, व्हेअर डीड नंतर सब्जेक्ट काय, साक्षी, मग नेम आहे, व्हेअर डीड साक्षी, व्हेअर डीड साक्षी आणि वर्ब गेली म्हणजे काय, गो, व्हेअर डीड साक्षी गो. ओके, गेली म्हणजे जाणे म्हणजे गो. या ठिकाणी वर्बचं सेकंड फॉर्म यूज करायचं नाही, तर ते वर्बचं फर्स्ट फॉर्म यूज केलं जातं. ते कसे खेळले, मग कसं येणार, WH काय, कसे म्हणजे काय, हाव नंतर काय येणार बघा, डीड, हाऊ डीड नंतर काय येणार बघा, ते म्हणजे काय, दे, हाऊ डीड दे आणि खेळणे म्हणजे काय, प्ले, हाऊ डीड दे प्ले. ओके, हाऊ डीड दे प्ले असं येणार, समजलं. WH नंतर डीड नंतर सब्जेक्ट वर्ब आहे, वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. ओके, तर क्वेश्चन बघा जरा, तिने काय आणले, मग WH काय म्हणजे व्हॉट नंतर डीड नंतर सब्जेक्ट शी नंतर आणले म्हणजे ब्रिंग. त्याने कधी दिले, व्हेन नंतर डीड नंतर त्याने म्हणजे ही नंतर गिव्ह. साक्षी कोठे गेली, मग व्हेअर डीड नंतर साक्षी सब्जेक्ट आहे आणि गो नंतर ते कसे खेळले, हाऊ डीड नंतर दे आणि प्ले, हाऊ डीड दे प्ले. ओके, आता हे काय झाले बघा, WH मध्ये आपण पहिल्यांदा कोणते बघितले, पॉझिटिव्ह बघितले. ओके, पहिल्यांदा काय बघितले, पॉझिटिव्ह बघितले. आता त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, हेच क्वेश्चन निगेटिव्ह करणार आहोत. ओके, तर हे जरा समजून घ्या. सिंपल पास्ट टेन्स साध्या भूतकाळामध्ये त्याला आपण काय बोलतो, पास्ट इंडेफिनिट टेन्सही बोलतो. त्यामध्ये आपण WH पॉझिटिव्ह क्वेश्चन बघितलेले आहेत. हा फॉर्म्युला दिलेला आहे आणि हे क्वेश्चन दिलेले आहेत. क्वेश्चन रीड करा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कसं सोडवायचं ते समजलं. आणि हेच क्वेश्चन आपण काय करणार आहोत, निगेटिव्ह फॉर्म मध्ये सोडवणार आहोत. या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण WH पॉझिटिव्ह क्वेश्चन बघितले आणि आता त्यामध्येच आपण काय बघणार आहोत, WH निगेटिव्ह क्वेश्चन बघणार आहोत. तर त्यासाठी फॉर्म्युला बघा, WH नंतर डीड नॉट. ओके,
डीड नंतर नॉटचा वापर केला जातो आणि त्याचं डीड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन या ठिकाणी मी लिहून दिलेलं आहे. डिडचं असं होतं, मग डीड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डीड असे तुम्ही लिहा किंवा डीड नॉट लिहिला तरी चालेल. नंतर सब्जेक्ट म्हणजे करता, नंतर व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. आता आपण जे पॉझिटिव्ह क्वेश्चन बघितलेले आहेत ना, तेच आपल्याला निगेटिव्ह क्वेश्चन तयार करायचे. आता बघा, तिने काय आणले. ओके, आता तिने काय आणले, आपण WH पॉझिटिव्ह क्वेश्चन बघितले. आता यामध्येच आपल्याला हा क्वेश्चन आहे तो निगेटिव्ह करायचा आहे. लाईक तिने काय आणले हे आपण WH पॉझिटिव्ह होता, आता त्यामध्येच हा क्वेश्चन आहे तो आपल्याला निगेटिव्ह करायचा आहे. मग तिने काय आणले नाही, तिने काय आणले नाही म्हणजे काय, वाक्याच्या शेवटी काय येतं बघा, WH म्हणजे निगेटिव्हला आपण बघितलं, क्वेश्चन सेंटेन्स करताना पण बघितलं आणि प्रश्न करताना पण बघा ल नाहीचा वापर केला जातो. तर काय, तिने काय आणले नाही, मग वाक्याच्या शेवटी बघा ल नाही. ओके, आता जे आपण पॉझिटिव्ह क्वेश्चन बघितलेले होते तेच आपण निगेटिव्ह करणार आहोत. आता सेकंड क्वेश्चन बघा, त्याने कधी दिले. मग आता हा क्वेश्चन निगेटिव्ह कसा येणार, त्याने कधी दिले नाही, काय ल नाही, दिले नाही, WH निगेटिव्ह. ओके, दिले नाही, मग या ठिकाणी तुम्ही अंडरलाईन करा, दिले नाही. त्यानंतर साक्षी कोठे गेली, मग याचं निगेटिव्ह कसं येणार बघा, साक्षी कोठे गेली नाही, साक्षी कोठे गेली नाही. ओके, साक्षी कोठे गेली ल नाही. त्यानंतर ते कसे खेळले, मग याचं निगेटिव्ह कसं येणार, ते कसे खेळले नाही. वाक्याच्या क्वेश्चनच्या शेवटी काय येणार, नाहीचा वापर केला जाणार, खेळले नाही. ओके, खेळले नाही, ल नाही. ओके, आता हे क्वेश्चन आपल्याला आपण पॉझिटिव्ह बघितलेले, आता हे आपण क्वेश्चन निगेटिव्ह करायचंय. मग निगेटिव्ह करताना काय चेंज करायचं फक्त, तर डीड आपण पॉझिटिव्ह क्वेश्चन मध्ये घेतलेलं, मग त्याचं काय करायचं, डिड असं युज करायचं. ओके, म्हणजे काय निगेटिव्ह, लाईक तिने काय आणले, मग व्हॉट डिड शी ब्रिंग हे पॉझिटिव्ह होता. आता WH मध्ये काय येणार, डिडचा वापर केला जाणार, मग तिने काय आणले नाही, मग कसं येणार, व्हॉट डिड अपॉस्ट्रॉफी व्हॉट डिड शी ब्रिंग. ओके, त्यानंतर त्याने कधी दिले नाही, मग कसं येणार, व्हेन डिडंट ही गिव्ह. मग या ठिकाणी डिडच्या ऐवजी काय यूज करा तुम्ही, डिडच्या ऐवजी डिडचा यूज करा. व्हॉट डिडंट, व्हेन डिडंट ही गिव्ह. साक्षी कुठे गेली नाही, मग कसं येणार, व्हेअर डिडंट. ओके, डिड आहे म्हणजे या ठिकाणी काय यूज करायचं, व्हेअर डिडंट, व्हेअर डिडंट. आय होप तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. व्हेअर डिडंट साक्षी गो, जरा व्यवस्थित लिहूया. व्हेअर डिडंट साक्षी, व्हेअर डिडंट साक्षी गो. त्यानंतर ते कसे खेळले नाही. ओके, कसे म्हणजे हाव, नंतर खेळले असं होतं, मग खेळले नाहीत, मग कसं येणार, या ठिकाणी हाव डिडंटचा यूज करा. हाव डिडंट दे प्ले. ओके, मग आता या ठिकाणी बघा WH निगेटिव्ह करताना या ठिकाणी तुम्ही डीड च्या ऐवजी, म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये आपण डीडचा यूज केलेला, निगेटिव्ह मध्ये काय यूज करायचं, डिडचा यूज करायचं. ओके, लाईक आपण बघितलं बघा, तिने काय आणले नाही, मग कसं येणार, व्हॉट डिडंट शी ब्रिंग. आय होप तुम्हाला समजत असेल आणि अक्षर पण व्यवस्थित दिसत असेल. शी ब्रिंग. ओके, त्यानंतर त्याने कधी दिले नाही, बघा वाक्याच्या क्वेश्चनच्या शेवटी WH मध्ये म्हणजे सिंपल पास्ट WH मध्ये ल नाहीचा वापर केला गेलेला आहे. त्याने व्हेन डिडंट ही. ओके, त्याने म्हणजे ही आणि देणे म्हणजे काय, गिव्ह. त्यानंतर साक्षी कुठे गेली नाही, मग व्हेअर डिडंट साक्षी गो. त्यानंतर ते कसे खेळले नाहीत, मग हाव डिडंट दे प्ले. आय होप तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल, जर दिसत नसेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा जो फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही काय करा, हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. ओके, तर सिंपल पास्ट टेन्स साध्या भूतकाळामध्ये त्याला आपण दुसरं नाव काय बघा, पास्ट इनडेफिनिट टेन्स. त्यामध्ये आपण WH पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह क्वेश्चन बघितले, याचा फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. प्लस पॉझिटिव्ह पण आपण मगाशी बघितले आणि त्याचेच आपण काय केलेले आहेत, निगेटिव्ह केलेले आहेत. ओके, तर हे क्वेश्चन तुम्ही लिहून घ्या आणि त्याच्यामध्ये काय डाऊट असेल, डिफिकल्टी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये पाठवा, जेणेकरून मी याच्यावर अजून एक व्हिडिओ घेऊ शकतो.